सचिन वाझेंचा अनिल देशमुखांवर गंभीर आरोप पाहायला मिळतात। अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असं सचिन वाझे यांनी म्हटलंय। फडणवीसांना पत्र लिहून सर्व माहिती दिली होती। देशमुख पैसे घ्यायचे याचे सीबीआय कडे पुरावे असल्याचं देखील सचिन वाझे यांनी म्हटलंय। त्यामुळे मोठी बातमी आता समोर येते। सचिन वाझेंनी अनिल देशमुखांवरती आता गंभीर आरोप केलेत। अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे तसंच फडणवीसांना पत्र लिहून सर्व माहिती दिली होती असं वक्तव्य सचिन वाझे यांनी केलंय। देशमुख पैसे घ्यायचे याचे सीबीआय कडे देखील पुरावे असल्याचं आता सचिन वाझे म्हणाले। तर मोठी बातमी आता समोर येते। सचिन वाझेंनी अनिल देशमुखांवरती गंभीर आरोप केले। अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असं वक्तव्य सचिन वाझे यांनी केलंय। सारे प्रूफ है उधर। पैसे उनके पीए के थ्रू दिए जाते थे और सीबीआई के पास भी प्रूफ है। और मैंने भी अभी फडणवीस साहब को एक लेटर लिखा हुआ है। सुनवाई में उनके खिलाफ गया है, सारा उनके खिलाफ गया है। मैंने सारे इसको प्लीज शट योर कैमरा। दिस इज नॉट सारे एविडेंस मैंने दे दिए। तर या घडीची मोठी बातमी आता समोर येते। सचिन वाझे यांनी अनिल देशमुखांवरती गंभीर असे आरोप केलेत। अनिल देशमुख हे पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असं वक्तव्य सचिन वाझे यांनी केलंय। तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून याबाबतची सर्व माहिती दिली होती असं देखील आता सचिन वाझे म्हणाले। तर यावेळी सचिन वाझे नेमकं काय बोललेत पुन्हा एकदा ऐकूयात। जो भी है उनके सारे प्रूफ है उधर। पैसे उनके पीए के थ्रू दिए जाते थे और सीबीआई के पास भी प्रूफ है। और मैंने भी अभी फडणवीस साहब को एक लेटर लिखा हुआ है। सुनवाई में उनके खिलाफ गया है, सारा उनके खिलाफ गया है। मैंने सारे इसको प्लीज शट योर कैमरा। दिस इज नॉट सारे एविडेंस मैंने दे दिए। तर या घडीची मोठी बातमी आता समोर येते। सचिन वाझेंनी अनिल देशमुखांवरती गंभीर आरोप केल्याचं पाहायला मिळतंय। तर अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचा असा आरोप आता सचिन वाझे यांनी केलाय। तर फडणवीसांना पत्र लिहून सर्व माहिती दिली होती असं देखील सचिन वाझे म्हणालेत। तर आता सचिन वाझेंनी अनिल देशमुखांवरती गंभीर आरोप केल्याचं सध्या पाहायला मिळतंय। देशमुख पैसे घ्यायचे याचे सीबीआय कडे पुरावे असल्याचं देखील वक्तव्य आता सचिन वाझे यांनी केलंय। जो भी है उनके सारे प्रूफ है उधर। पैसे उनके पीए के थ्रू दिए जाते थे और सीबीआई के पास भी प्रूफ है। और मैंने भी अभी फडणवीस साहब को एक लेटर लिखा हुआ है। सुनवाई में उनके खिलाफ गया है, सारा उनके खिलाफ गया है। मैंने सारे इसको प्लीज शट योर कैमरा। दिस इज नॉट सारे एविडेंस मैंने दे दिए। तर आता पाहतोय आपण सचिन वाझेंनी अनिल देशमुखांवरती हे गंभीर आरोप केलेले। अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असा आरोप आता सचिन वाझे यांनी केलाय। तर देशमुख पैसे घ्यायचे याचे सीबीआय कडे पुरावे असल्याचं देखील या प्रतिक्रियेत सचिन वाझे म्हणाले। तर फडणवीसांना पत्र लिहून या सर्व माहिती दिली असल्याचं देखील वक्तव्य आता सचिन वाझे यांनी केलंय। त्यामुळे या घडीची मोठी बातमी आता समोर येते। सचिन वाझे यांनी आता अनिल देशमुखांवरती गंभीर आरोप केले। तुरुंगात गेल्यानंतर वाझेंनी आता ही पहिली प्रतिक्रिया दिली आहे। अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असं म्हणण्यात आलंय। तर भाजप नेते नितेश राणे आपल्या सोबत जोडले गेले। नितेशजी, तुमचं लोकशाही मराठीमध्ये मनापासून स्वागत। सचिन वाझेंनी अनिल देशमुखांवरती गंभीर आरोप केलाय की अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे, काय प्रतिक्रिया द्याल? काय काचेच्या घरात राहणाऱ्या लोकांनी दुसऱ्यांवर आरोप करू नये। सचिन वाझेंनी आरोप केलेला नाहीये, पण जी सत्य परिस्थिती आहे ती सांगितलेली आहे। हे जे आदरणीय फडणवीस साहेबांवर आरोप करणारे आणि मोठे पेन ड्राईव्ह दाखवून धडकवणारे हे स्वतःच्या चरित्राबद्दल आणि स्वतःच्या एकंदरीत कारभाराबद्दल पण आता अनिल देशमुखांनी एक पेन ड्राईव्ह जाहीर करावी ना। त्यावेळी मोठे आमच्या फडणवीस साहेबांवर पेन ड्राईव्ह दाखवत होते, आरोप करत होते। अच्छा, जो सचिन वाझे, अनिल देशमुख असतील, उद्धव ठाकरे असतील, यांच्या सगळ्यांच्या सरकारमध्ये त्यांचा अतिशय लाडका होता। आता तो जेव्हा सत्य परिस्थिती बोलायला लागलेला आहे तेव्हा आता अनिल देशमुखांनी हे लोकांनी बाहेर येऊन बोलावं, काय हे खोटं आहे काय खरं आहे। नक्कीच दुसऱ्यांवर आरोप करणं सोपं आहे, पण आता स्वतःच्या एकंदरीत स्वतःच्या हक्काचा माणूस म्हणजे हा महाविकास आघाडीचा ब्लू आयड बॉय
हा सचिन वाजे म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आता ह्यांचे सगळ्याचं वस्त्रहरण करतोय, आता ह्यांनी बाहेर येऊन सांगावं आणि आता पेनड्राईव्ह धडकवत बसावं. नक्कीच सचिन वाझे असं देखील म्हणालेत की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून सर्व माहिती दिली होती. यावरती काय प्रतिक्रिया द्याल? आता फडणवीस साहेबांकडे निश्चितपणे त्यांनी माहिती दिली असेल आणि त्या पद्धतीची कारवाई, त्या पद्धतीची त्यांच्यावर ऍक्शन घेतली गेलेलीच आहे ना. आणि म्हणूनच ते जेलमध्ये गेलेले आहेत, म्हणूनच त्यांची सगळी चौकशी झालेली आहे. आणि बेलवर असलेल्या माणसाने आमच्या फडणवीस साहेबांवर आरोप करणं हे कितपत योग्य आहे? आता म्हणून जे काय अजून मला विश्वास आहे सचिन वाझेला अजून खूप काय माहिती आहे. हे तर मला वाटतं सुरुवात आहे. अजून फक्त अनिल देशमुख पर्यंत हा विषय राहणार नाही. ज्या उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री असताना वर्षावर हा जाऊन राहायचा दिवसेंदिवशी, आता आज नाही तर उद्या त्यांच्याही बद्दलची माहिती बाहेर येईल. मग ह्या लोकांनी सगळ्या जणांनी बोंबलत बसावं. नक्कीच. तर सचिन वाझे असं देखील पुढे म्हणालेत की अनिल देशमुख पैसे घ्यायचे याचे सीबीआय कडे पुरावेत. आता जेव्हा ही सगळं प्रकरण सीबीआय कडे जाईल, तुम्हाला असं वाटतं का की सीबीआय यावरती आणखी कोणत्या पद्धतीने कारवाई करण्याची शक्यता आहे? एक लक्षात घ्या, सचिन वाझे हे लोकांचा कलेक्शन एजंट होता. आता ज्या माध्यमातून हे लोक सगळे कलेक्शन करायचे, यांचं महाविकास आघाडीचं सरकार असताना तोच अगर बोलत असेल तर सीबीआय साठी अतिशय खुलं मैदान आहे. आता जो माणूसच ह्यांचा मुख्य सूत्रधार होता, जो ह्यांना येऊन बॅगा पोचवायचा, तोच अगर खरी परिस्थिती सीबीआयला आणि माहिती बाहेर देत असेल, आता मला असं वाटतं अनिल देशमुख आणि हे बाकीचे अन्य लोक जास्त वेळ बाहेर राहण्याचं कारण नाही. नक्कीच नक्कीच नितेशजी, धन्यवाद आपण लोकशाही मराठीला ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल. तर या घडीची मोठी बातमी आता समोर येते. सचिन वाझे यांनी अनिल देशमुखांवरती गंभीर आरोप केले. तर अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असं वक्तव्य सचिन वाझे यांनी केलंय. नुकतीच आपण भाजप नेते नितेश राणे यांची देखील प्रतिक्रिया घेतली. तर सचिन वाझेंना अजून भरपूर काही माहिती असेल असं देखील आता या प्रतिक्रिया देताना भाजप नेते नितेश राणे म्हणालेत. मात्र या घडीची मोठी बातमी समोर येते. तर सचिन वाझे यांनी अनिल देशमुखांवरती हे गंभीर आरोप केलेले. अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे, देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून सर्व माहिती दिली होती. देशमुख पैसे घ्यायचे याचे सीबीआय कडे देखील पुरावे असल्याचं आता सचिन वाझे म्हणाले. त्यामुळे मोठी बातमी आता समोर येते. तुरुंगात गेल्यानंतर सचिन वाझेंनी ही पहिलीच प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळतंय. आणि या पहिल्याच प्रतिक्रियेत अनिल देशमुखांवरती त्यांनी गंभीर असे आरोप केलेले. अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असा आरोप आता सचिन वाझे यांनी अनिल देशमुखांवर केलेला आहे. जो भी है उनके सारे प्रूफ है उधर. पैसे उनके पीए के थ्रू दिए जाते थे और सीबीआई के पास भी प्रूफ है. और मैंने भी अभी फडणवीस साहब को एक लेटर लिखा हुआ है. सुनवाई में उनके खिलाफ गया है, सारा उनके खिलाफ गया है. मैंने सारे इसको प्लीज सारे एविडेंस मैंने दे दिए. तर सचिन वाझेंनी आता अनिल देशमुखांवरती हे गंभीर आरोप केल्याचं पाहायला मिळतंय. अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे, देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून सर्व माहिती दिली होती. सचिन वाझेंनी आता हे गंभीर आरोप केल्याचं सध्या पाहायला मिळतंय. तर देशमुख पैसे घ्यायचे याचे सीबीआय कडे देखील पुरावे असल्याचं आता वक्तव्य सचिन वाझे यांनी केलंय. त्यामुळे आता या प्रकरणात नेमकं पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र या घडीची मोठी माहिती सचिन वाझेंनी अनिल देशमुखांवरती गंभीर आरोप केल्याचं पाहायला मिळतंय. अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घेत होते असं आता सचिन वाझे यांनी अनिल देशमुखांवरती आरोप केलाय. तर देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून सर्व माहिती दिली होती असं देखील आपल्या प्रतिक्रियेत सचिन वाझे म्हणाले. तर देशमुख पैसे घ्यायचे याचं सीबीआय कडे पुरावे असल्याचं देखील आता सचिन वाझे म्हणाले. तर देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असं सचिन वाझे यांनी आरोप केलेला आहे. तुरुंगात गेल्यानंतर सचिन वाझे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आणि पहिल्या प्रतिक्रियेत त्यांनी हा गंभीर आरोप केल्याचं सध्या पाहायला मिळतंय. सचिन वाझेंनी अनिल देशमुखांवरती हा गंभीर आरोप केलाय. वाझेंच्या पहिल्या प्रतिक्रियेत आता देशमुखांवरती हा गंभीर आरोप केल्याचं पाहायला मिळतंय. अनिल देशमुख हे पीएच्या माध्यमातून पैसे घेत होते, फडणवीसांना पत्र लिहून सर्व माहिती दिली होती
असं देखील सचिन वाझे म्हणाले। याच संदर्भात लोकशाही मराठीने भाजप नेते नितेश राणे यांच्याशी देखील संवाद साधला, तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की सचिन वाझेला अजून काही भरपूर माहिती आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते नितेश राणे यांनी दिली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।